महाराष्ट्राची या महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या अंगातली रग संपली होती. दिवसा ढवळ्या मायलेकींची आबरू लुटली जायची आणि त्याच्या विरोधात बंड करावा, आवाज उठावं हे उरलं नव्हतं. मनगट शंड झाली होती. त्यावेळी या मातीला एका आईशा राजाची गरज होती, जो या मातीचा अंधार दूर करेल. हरे रंग का सपना पाले आया था जली स माटी में, हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस माटी में. छत्रपति शिवाजी महाराज ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में. हा महाराष्ट्र आहे, हा कालही मराठ्यांचा होता, हा आजही मराठ्यांचा आहे. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचाच असेल, त्यांच्या विचारांचा असेल. पण याच मातीमध्ये 350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बदनाम केला. संभाजी राजांच्या मातीला, संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. आणि त्यावेळी संभाजी राजांवरती प्रेम करणारी माणसं शंडपणे शांत बसली. या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. पण त्याच वेळी अशा एका नरसिंहाला वाटलं की या शहराचं नाव संभाजीनगर शंभू राजांच्या नावानं असावं. आणि शिंदे सरकारांच्या, शिंदे साहेबांच्या माध्यमातून, राजेंद्र भाऊंच्या माध्यमातून या शहराचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं. पण साहेब, मला माहिती नाही, पण एक महिन्यापूर्वी तुमचं महानगरपालिकेचं काहीतरी इलेक्शन काहीतरी झालं आणि त्यामध्ये काही नगरसेवकांनी या नावाला विरोध केला, नॉकआउट केलं. खरं तर संभाजी राजांच्या नावाला ज्यावेळी विरोध झाला तरी त्या विरोधाच्या पाठीमागं न उभारता ज्यांनी विरोध केला त्यांच्या विरोधात संभाजी राजांच्या सोबत उभा राहण्याचं काम भाऊ तुम्ही केलं. हे उभा राहण्यासाठी सुद्धा अंगात रक्त खानदानी असावं लागतं, संभाजी महाराजांचं असावं लागतं. आज अनेक महाराष्ट्रभर फिरतो मी. मध्यंतरी तुमच्या पेजला एक व्हिडिओ बघितला, लोक फिरत होती, तो एक इन्फ्लुएन्सर विचारत होता या शहराचं नाव काय, तर ते लोक म्हणायची औरंगाबाद औरंगाबाद. म्हणजे आजही या मातीत संभाजी राजांच्या नावाला विरोध होतो. मला त्या सगळ्यांना सांगणं आहे, अरे मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवली होती एवढी मोठं शहर. सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या ह्या अंगातलं रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. अरे जब 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 हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा, जब जब हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. शंभू राजा का नाम सुन के हर हिंदू का रक्त भी खोलेगा. याद रखना एक दिन ऐसा आएगा. औरंगाबाद कर सुन लो, याद रखना एक दिन ऐसा आएगा. वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. मी पहिल्यांदा सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कोणी नाही, त्यामुळे मी कुणालाच काही भेट नाही. मध्यंतरी साहेब मुंब्रामध्ये इलेक्शन झालं. अनेक माऊली सहजच म्हणाल्या, अगले 2 साल में पूरे मुंब्रा को हम हरा कर देंगे. मला त्या ताईला सांगणं आहे, ताई मुंब्रा सोडा, या महाराष्ट्राला सुद्धा हिरवमय बघायचं स्वप्न तुमच्या बापजाद्यांनी बघितलं होतं, पण त्यांच्या 10 पिढ्यांना सुद्धा ते शक्य झालं नाही. ताई, हरे रंग का सपना पाले आया था जली स माटी में, हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस माटी में. छत्रपति शिवाजी महाराज ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में. हा महाराष्ट्र आहे, हा कालही मराठ्यांचा होता, हा आजही मराठ्यांचा आहे. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचाच असेल, त्यांच्या विचारांचा असेल. ही सांगण्याची वेळ आज आली. खरं तर महाराज छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. संभाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं.
संभाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. ज्या माणसाला कधी बघितलं नाही, ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, तरी त्या माणसाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, साक्षात ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल. राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत गलीम कापतोय, राजा आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी खातोय. ही कल्पनाच एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी उगाच संभाजी महाराजांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील. ऐसा राजा होणे नाही, ऐसा ऐसा 10 लाखातनं 20 वर्षातनं नव्हे, हजारो वर्षातनं असा एखादा राजा येतो जो लोककल्याणकारी राज्य निर्माण करतो, रयतेचं राज्य निर्माण करतो. पण काय परिस्थिती होती या महाराष्ट्राची. या महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या अंगातली रग संपली होती. दिवसा ढवळ्या मायलेकींची आबरू लुटली जायची आणि त्याच्या विरोधात बंड करावं, आवाज उठावं हे उरलं नव्हतं. मनगट शंड झाली होती. त्यावेळी या मातीला एका आईशा राजाची गरज होती जो या मातीचा अंधार दूर करेल. शहाजी महाराज आदिलशहाचे सरदार. आणि एकदा आदिलशहानं शहाजी महाराजांना एक फरमान पाठवलं, शहाजीराजे भातवडीच्या लढाईत मुघल येतात, त्या मुघलांचा तुम्ही बंदोबस्त करा. शहाजीराजे आदिलशहाचे सरदार होते, मान्य ऐकणं होतं. शहाजीराजे घोड्यावरती बसले, लगोलगच भातवडीच्या रणांगणात गेले, समशेर बाहेर काढली, सपासप कत्तल्या चालू केला. जिगर होत नव्हती शहाजी महाराजांच्या समोर उभारायची. मुघलांचं बळ तोकडं पडलं. शहाजीराजांचा विजय झाला, आदिलशाहीचा विजय झाला. शहाजीराजे विजय मुद्रेनं घोड्यावरती बसले आणि किल्ल्याच्या महादरवाजाकडे जायला निघाले. पण जाताना वाटलं किल्ल्याच्या महादरवाजात जिजाऊ आपला विजय बघून आपल्याला ओवायचं ताट घेऊन उभारले असतील. शहाजीराजे किल्ल्याच्या महादरवाजात गेले, पण किल्ल्याच्या महादरवाजात शहाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ दिसल्या नाहीत. त्याच तडकेनं शहाजीराजे तडतड करत आत गेले, जिजाऊंच्या जवळ गेले आणि जिजाऊंना विचारते झाले, का हो जिजाऊ, तुमच्यापर्यंत आमच्या नौबती आल्या नाहीत, तुम्ही आम्हाला औक्षण करायला किल्ल्याच्या महादरवाजात आला नाही. मासाहेबांनी शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे कुठला पराक्रम कोणासाठी होता? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता तो. शहाजीराजे हाच पराक्रम जर तुम्ही स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना, ही जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय तुम्हाला ओवाळणीचं ताट घेऊन स्वतः भातवडीच्या रणांगणात आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे. त्यावेळी त्या शिवपार्वतीने एक स्वप्न बघितलं. मुलगा होता त्या त्र्यंबकेश्वरासारखा, त्या प्रभू श्री रामासारखा एक आईचा पुत्र हवा होता. आणि झालं, मासाहेब जिजाऊंना शिवाजी राजा नावाचा नरसिंह या मातीमध्ये त्यांच्या पोटी जन्माला आला. महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभा केलं. माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू वाचवलं, लेकराच्या गोठ्यातली गाय वाचवली, वासराची माय वाचवली आणि खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, रयतेचं राज्य महाराजांनी या मातीमध्ये आणलं. पण स्वराज्य उभा राहिले, स्वराज्य वाढत चालले. या स्वराज्याला आता युवराजाची गरज होती. युवराजांची छोटी पावलं या स्वराज्यामध्ये पडणार होती. महाराज सईबाई राणी सरकार राजगडावरती शांत, आणि त्याच वेळी मागून एक हेर पळत आला. महाराज, हो महाराज, निघावं लागते. 40,000ची फौज घेऊन स्वतः फजल खान निघालाय. सईबाई राणी सरकार आजारी, संभाजी महाराजांचा अजून जन्म व्हायचा आहे आणि काय प्रश्न विचारलाय की निघालेत. औरंगजेब सांगतोय शिवाजी महाराजांना पकडणं अवघड आहे. आदिलशाह सांगतोय, त्याच्या नियतीखाली सांगतोय शिवाजीला गिरफ्तार करा. अफजल खान महाराजांना मारण्याचं नियोजन करायला लागलाय. पण त्याच वेळी या मातीमध्ये शिवाजी महाराजांना मारण्याचं नियोजन तब्बल 2 वर्ष अगोदर केलं जात होतं. पण महाराज शांत होते आणि पुरंदर किल्ल्यावरती सईबाई राणी सरकारांना हलवण्यात आलं. आणि पुरंदर किल्ल्यावरती सईबाई राणी सरकार पोटोशी होत्या आणि आतने एक दिवस उजाडला. 14 मे हा असा दिवस होता, औरंगजेबाच्या पुढच्या 10 पिढ्यांना त्यांच्या औकात दाखवणारा दिवस होता. 14 मे दिवस उजाडला
आतने एक माऊली बाहेर पळत आली. साखऱ्या वाटा गलबत्त्या वाटा छत्रपती शिवाजी महाराजांना मुलगा झाला. मासाहेब जिजाऊंना नातू झाला. सईबाई राणी सरकारांना मुलगा झाला. साखऱ्या वाटण्यात आला. लहान लहान युवराजाची पावलं या मातीमध्ये पडली. दिसायला अत्यंत देखणे पराक्रमी, जणू नजरेतेच तेज भरावं ऐसा राजा. मासाहेबांनी आपल्या नातवाला कडेवरती घेतलं आणि मासाहेबांनी विचारलं, या शिवाजीच्या पोराचं नाव काय ठेवायचं? आमचे चिरंजीव छत्रपती शिवाजीराजे यांना मुलगा झाला, यांचं नाव काय ठेवायचं? कोणी सांगितलं हे, कोणी सांगितलं ते. त्यावेळी या स्वराज्याची रणरागिणी उभा राहिली आणि मासाहेबांनी सांगितलं, मला एक मुलगा होता. शिवाजी महाराजांना एक भाऊ होता, त्यांचं नाव संभाजी. त्यांना फितुरीनं मारलं. पराक्रमी होता, चारित्र्य संपन्न होता. त्या संभाजी सारखा शिवाजी राजाचा मुलगा सुद्धा चारित्र्य संपन्न असेल म्हणून मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव छत्रपती संभाजी राजे भोसले ठेवण्यात आलं. संभाजी महाराजांचा जन्म या मातीमध्ये झाला. पण संभाजी या शब्दाला समानार्थी शब्द जर कुठला असेल तर तो आहे संघर्ष. संघर्ष जन्माला आल्यापासून मृत्यूच्या दारापर्यंत जाईपर्यंत एकमेव शब्द आहे, तो म्हणजे संघर्ष. वय लहान होतं आणि त्याच वेळी अफजल खान महाराष्ट्रातनं प्रतापगडाच्या जवळ जायला निघाला. पत्र आलंय, अफजल खान जवळ आलाय, महाराज काहीतरी करा. शिवाजी महाराजांनी आपल्या सईबाई राणी सरकारांना बघितलं. सईबाई आजारी होत्या. सांगितलं, सईबाई धीर सोडू नका, अफजल खानाचा बंदोबस्त करून येतो. सईबाई थांबा. महाराज घोड्यावरती बसले. अफजल खानाचा बंदोबस्त करायला प्रतापगडावरती गेले आणि 10 दिवसानं महाराजांना बातमी आली, राजगडावरती सईबाई राणी सरकारांचं निधन झाले. अफजल खान स्वराज्यावरती आलाय. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला. ज्यावेळी संकट आलं स्वराज्यावरती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संसार केला. तर तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जर महाराज नसते तर आपलं काय झालं असतं? संभाजी महाराजांचा जन्म झाला, नियतीनं गलती केली. संभाजी महाराजांच्या मातोश्रीचं निधन झालं. आता दूध कोणी पाजणार? आणि मासाहेबांनी महिला बोलवल्या आणि एका स्त्रीला विचारलं, काय ग, संभाजी महाराजांना दूध पाजायला किती पैसे घेणार? आणि ती माऊली म्हणाली, संभाजी महाराजांना दूध पाजायला 2 सोन्याची काकडे घेणार बरं का. मासाहेब शांत. विचारलं, या छोट्या युवराजाला कोणी दूध पाजेल? एक माऊली उठून उभा राहिली, म्या पाजते, किती पैसे घेणार? मासाहेब 2 बिघा जमीन घेणार बरं का. महाराज स्तब्ध, मासाहेब स्तब्ध. आणि त्याच वेळी पाठीमागणे एक माऊली चालत आली, डोक्यावरती पदर घेतणारी, अंगात राजाचं रक्त असणारी, जवळ आली आणि म्हणाली, पदर घेत मासाहेब, म्या पाजते की दूध? नाव काय ग तुझं? मासाहेब, म्या धाराऊ, गाडे पाटलांची सून. असं धाराऊ, किती पैसे घेणार संभाजीला दूध पाजायचं? अहो मासाहेब, हातातनं पाप बीप करून घेता की काय? अहो मासाहेब, मुलगा कुणाचा आहे? शिवाजी महाराजांचा आहे. मासाहेब, मुलगा कुणाचा आहे? स्वराज्याचा आहे. ज्या राजानं तुमच्या माझ्या कपाळावरचा कुंकू शाबूत ठेवला त्या राजाचा लोक आहे. पैसे घेतलं, पाना जळल माझा. 1 रुपया न घेता मी छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजेल. आणि या धाराऊनं संभाजी महाराजांना दूध पाजलं आणि इतिहास फुटफुटला. ओठ कोरडं शंभूराजांचं, ओठ कोरडं शंभूराजांचं, पाना धाराऊला फुटतो ग. ओठ कोरडं शंभूराजांचं, पाना धाराऊला फुटतो ग. आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती संभाजी महाराज तयार होऊ लागले. संभाजी महाराजांना शिकवण्याची मोहीम मासाहेबांनी घेतली. अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्या शास्त्रात पारंगत केले. तत्कालीन काळात उत्कृष्ट तलवार चालवायचं शिकवायचं काम
मासाहेबांनी केलंय तुम्हाला माहिती आहे. तत्कालीन काळात घोड्याला खरं तर किती मोठा घोडा असू दे, किती चौताळलेला घोडा असू दे, पण त्या घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि रणांगणावरती पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत 2 पायावरती गर करणं वळवणारा या जगात फक्त एकच राजा झाला. नाव छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज. जिगर नाही कोणाची, जिगर परत व्हायची. बुधभूषणम, नखशिका, नायिका भेद, 7 शतक यासारखे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. शंभूराजांची शमशेर स्वराज्यासाठी तयार होत राहिली. पण त्याच वेळी बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरगं या महाराष्ट्रात आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं. शेतकऱ्याला म्हणतंय असा कोणी राजा आहे जो उत्तम गाणं लिहितो, उत्तम उत्तम. शेतकरी म्हणला एक. काय नाव त्या राजाचं? त्या राजाचं नाव शिवाजी. 12 वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यात आलेलं. एकदा महाराजांना बघायचं आहे. ते गेलं राजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत गेलं. पाच काटे टोचायचे, दगड टोचायचं, पोरग थांबायला तयार नव्हतं. का महाराजांना बघायचं आहे. ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती